गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहे. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाहीत. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. एकशे वर्षातले आजचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये शोधग्राम गडचिरोली येथून डॉक्टर अभय बंग यांचं आगमन झालं आहे. मी डॉक्टर अभय बंग साहेबांना विनंती करतो, आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची, आपण कृपया व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय प्रणव पवार आणि ख्यातनाम उद्योजक अशोक बंग यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. प्रितिश कारे सह्याद्री फार्मचे यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. सह्याद्री फार्मचे प्रतिनिधी सचिन वाळुंज आणि अशोक बंग यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. वसंत व्याख्यानमालेचं आजचं हे चौथं पुष्प नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्फूर्तिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. मी प्रारंभी आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. डॉक्टर वसंतराव पवार एक धुरंधर राजकारणी, एक प्रयोगशील शिक्षणतज्ञ, साहित्यप्रेमी, कुशल शल्यविशारद, उत्तम क्रीडापटू, कार्यक्षम बँकर, सच्चा दिलदार मित्र, रसिक कलावंत असं बहुआयामी चैतन्यदायी व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर वसंतराव पवार. त्यांनी आमदारपद, खासदारपदही भूषवलं. जनतेचे अनेक प्रश्न अभ्यासपूर्वक विधानसभा आणि लोकसभेत मांडले आणि मार्गी लावले. गोदावरी अर्बन बँकेचे ते संस्थापक आणि माजी अध्यक्ष. मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेचा विस्तार केला. संस्थेची 50हून अधिक महाविद्यालयं, 200हून अधिक शाळा हे त्यांनीच प्रयत्नपूर्वक केलेल्या कष्टांचं फलदायित्व. नाशिकचं मेडिकल कॉलेज ही देखील त्यांचीच देणगी. 78वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे त्यांच्याच नेतृत्वाखाली मविप्रनं नाशिकला संपन्न केलं आणि त्याच्या उत्तम संयोजनानं ते अविस्मरणीय ठरलं. मेडिकल काउन्सिलचे ते कार्यकारिणी सदस्यही होते. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलं. डॉक्टर BC रॉय हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात आपल्या कार्यातल्या विशेषत्वानं हा वसंत सदैव बहरतच राहिला. स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं श्रद्धाशील नमस्कार.
ज्यांची गेल्या वर्षभरापासून आपल्याला प्रतीक्षा होती ते पद्मश्री डॉक्टर अभय बंग हे शोधग्राम गडचिरोली येथून आपल्यामध्ये आलेले आहेत आणि आरोग्य स्वराज्य 100 वर्षे जगण्याची कला या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. गांधीवादी विचाराचे कट्टर पाईक असलेले डॉक्टर अभय बंग यांनी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी आणि ग्रामीण आरोग्य सेवेसाठी समर्पित होऊन काम केलेलं आहे. एक प्रख्यात वैद्यकीय संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सर्वत्र सुपरिचित आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर राणी बंग यांनी मिळून सर्च या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे ते दुर्गम भागात आरोग्य क्रांती घडवून आणत आहेत. बालमृत्यू याचा दर कमी करण्यासाठी त्यांनी विकसित केलेले घर आधारित नवजात आणि बालसंगोपन मॉडेल जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. गांधीवादी विचारांचे पाईक असलेले डॉक्टर अभय बंग यांना वाटतं की आरोग्य सेवा हा गरीब वंचितांचा अधिकार मानून त्यासाठी काम झालं पाहिजे आणि असं ते केवळ बोलून थांबले नाही तर त्यांनी त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं आहे. ग्रामीण भागात दारू आणि तंबाखू मुक्तीसाठी तसेच किशोरवयीन आरोग्य जनजागृतीसाठी त्यांनी मोठं कार्य केलं आहे. लॅन्सेटसारख्या प्रतिष्ठित वैद्यकीय मासिकात त्यांचे संशोधन प्रकाशित झाले असून त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. डॉक्टर अभय बंग हे केवळ डॉक्टर नसून ते एक समाजसुधारक आहेत ज्यांनी आधुनिक वैद्यकीय शास्त्राला ग्रामीण जीवनाशी जोडलेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात डॉक्टर अभय बंग यांचं स्वागत करूया आणि सह्याद्री फार्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाळुंज यांना विनंती करतो आपण आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं व्याख्यानमालेच्या वतीनं डॉक्टर अभय बंग यांचा सत्कार करावा. शाल श्रीफळ आणि सोनचाफ्याचं रोप देऊन आपण डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला आहे आणि त्यांच्या कार्याचा सुगंध असा अधिक पसरत जावो यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आजच्या या स्मृती व्याख्यानाचे प्रायोजक आणि डॉक्टर वसंतराव पवार यांचे सुपुत्र गोदावरी सहकारी बँकेचे मुख्य आधारस्तंभ सन्माननीय प्रणव पवार हे सुश्रुत ग्रुपच्या माध्यमातून देखील उत्तम समाजसेवेचं काम करत आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी रमेश खापरे यांना आमंत्रित करतो. आपल्यामध्ये प्रख्यात उद्योजक आणि एक प्रतिष्ठित व्यावसायिक अशोक बंग हे देखील उपस्थित आहेत. मी अशोक महाजन यांना विनंती करतो आपण
या ठिकाणी अशोक बंग यांचा सन्मान करावा. व्याख्यानमालेचं उद्या 5 मे रोजी 5वं पुष्प गुंफण्यासाठी मारुती पवार हे या ठिकाणी येणार आहेत. ॲस्ट्रॉनिक्स टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. सायकल ते मर्सिडीज असा अभिमानास्पद प्रवास करणारे डॉक्टर मारुती पवार हे स्टील का डॉक्टर म्हणून सुप्रसिद्ध आहेत आणि जगातील अनेक नामांकित देशांमध्ये दर्जेदार स्टील पुरविण्याचे काम हे डॉक्टर मारुती पवार करतात. त्यांचा अतिशय प्रेरणादायी प्रवास ते या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत. तुटलेल्या वाटांपासून अमर्याद स्वप्नांपर्यंत या विषयाद्वारे. व्याख्यानानंतर सागर कुलकर्णी प्रस्तुत नाट्य भाव आणि भक्ती हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. आपल्या सर्वांना कल्पना आहे की व्याख्यानमालेत गेल्या 3 वर्षांपासून व्याख्यानानंतर आपल्या स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण गायन, नृत्य, वाद्यवादन असे विविधांगी कार्यक्रम हे या ठिकाणी आयोजित करत असतो. यावेळी आपण नाशिकमधील चित्रकारांना प्रोत्साहन मिळावं यासाठी दररोज एका चित्रकाराच्या चित्रप्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. उद्यापासून त्या चित्रप्रदर्शनाला प्रारंभ होईल. रामभाऊ डोंगरे यांच्या चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी होईल. 6 मे रोजी या ठिकाणी अहिल्यानगर येथून सुभाष वारे हे येणार आहेत. यंदा महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसूर्य यांचा 200 जयंती वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने आपण सुभाष वारे यांना आमंत्रित केलं आहे. सत्यशोधक बनूया, आनंदाने जगूया हा त्यांचा विषय आहे. 7 मे रोजी बुलढाणा येथून अमित कुमार नाफडे हे येणार आहेत. ग्रामीण भारत घडविताना गावापासून राष्ट्रनिर्मितीकडे हा महत्त्वपूर्ण विषय ते आपल्यापुढे मांडणार आहेत. 8 मे रोजी हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका येथील सुप्रसिद्ध संशोधक शास्त्रज्ञ प्राध्यापक समीर मित्र गोत्री आपल्याशी संवाद साधतील. भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय ते आपल्यापुढे मांडणार आहेत. 9 मे रोजी रत्नाकर वाघ हे दक्षिण आफ्रिका आणि टांझानिया येथे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात. गोदावरीपासून जागतिक महासागरापर्यंत भारत, आफ्रिका आणि 21व्या शतकातील नव्या संधी हा विषय ते आपल्यापुढे मांडणार आहेत. आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्याला काय व्यवसायाच्या संधी आहेत, उद्योगांच्या संधी आहेत ते आपल्या व्याख्यानातून सांगणार आहेत. आणि त्यासाठी कोणतं शिक्षण घेणं आवश्यक आहे हे देखील आपल्या युवकांना मार्गदर्शन करतील. 10 मे रोजी ABP माझाच्या संपादिका सरिता कौशिक या आपल्याशी संवाद साधतील. महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाची पत्रिका जर आपल्याला मिळाली नसेल तर या ठिकाणाहून घेऊन जा आणि अधिकाधिक संख्येने या ठिकाणी येऊन व्याख्यानमालेचा लाभ घ्या. ज्यांना येथे येणं शक्य नसेल त्यांच्यासाठी यूट्यूबद्वारे आपण व्याख्यानाचं थेट प्रक्षेपण करत आहोत. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवर कायमस्वरूपी ही व्याख्यानं या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. आता आपण डॉक्टर अभय बंग यांना विनंती करूया, त्यांनी आपल्या आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. आरोग्य स्वराज्य 100 वर्षे जगण्याची कला याविषयी आपण डॉक्टर अभय बंग यांचे विचार जाणून घेऊया. धन्यवाद. नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री बेणी,
डॉक्टर वसंतराव पवार यांचे सुपुत्र श्री पवार, आमचे व्याही श्री सुनील गोरवडकर आणि श्रीमती गोरवडकर, माझे बंधू अशोक बंग आणि आरती बंग आणि सर्व नाशिककर मित्रांनो, सुरुवातीला 2-3 गोष्टीचा उल्लेख मी अवश्य करू इच्छितो. एक तसं की ही व्याख्यानमाला जी 103 वर्षांपूर्वी न्यायमूर्ती रानडेंनी सुरू केली. मी तुम्हाला इतिहास सांगायची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहीत आहे. पण ज्या व्याख्यानमालेमध्ये महात्मा गांधी बोलले, जवाहरलाल नेहरू बोलले, वल्लभभाई पटेल बोलले, विनोबा बोलले, तिथे आज तुम्ही मला बोलवून माझा मोठा सन्मान करता आहात. यासाठी मी आपल्या सगळ्यांचा, नाशिककरांचा कृतज्ञ आहे. दुसरं असं की ज्या डॉक्टर पवारांच्या स्मृतीमध्ये हे व्याख्यान आहे, त्यांचं शिक्षणाच्या क्षेत्रात, आरोग्याच्या क्षेत्रात मोठं काम होतं आणि त्यामुळे त्यांच्या नावाने असलेल्या या व्याख्यानात पुष्प गुंतायला मला स्वाभाविकपणे आनंद वाटतो आहे. एक तिसरा उल्लेख मला आयोजकांना धन्यवाद एका वेगळ्या कारणासाठी द्यायचे आहेत. सुरुवातीला जेव्हा मला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली तेव्हा माझ्या भाषणाचे प्रायोजक एक हॉस्पिटल होतं आणि मी विनंती अशी केली की माझ्या भाषणाचा विषय जर आरोग्य स्वराज्य राहणार आहे तर भाषणाचं प्रायोजक हॉस्पिटल असणं हे काय मोठं समुचित नाही, म्हणून कृपा करून शक्य असल्यास बदला. आणि मला श्री बेणींना आणि व्याख्यानमालेला मनपूर्वक धन्यवाद द्यायचे आहेत की माझ्या विनंतीचा सन्मान राखून त्यांनी प्रायोजक बदलले. त्यासाठी मी त्यांचा कृतज्ञ आहे. आपण सगळेजण ऐकायला आला आहात, पण प्रथम मला तुम्हाला ऐकायचं आहे. आणि एक प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे. प्रश्नाचा विचार प्रत्येकाने आपला वेगवेगळा करायचा, कारण त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं आपापलं राहणार आहे. आपलं वय एकदा आठवून घ्या. प्रत्येकाचं वय वेगवेगळे जे काही असेल एकदा आठवणीत घ्या की माझं आजचं वय काय आहे. आणि आता खरा महत्त्वाचा प्रश्न असा, मी 100 वर्षे जगेन काय? मला काय वाटतं? माझी जगायची इच्छा आहे की नाही आहे हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की मला आतून असं वाटतं का की मी 100 वर्ष जगेन, असा विश्वास वाटतो का? जितक्या लोकांना असं वाटलं की मी 100 वर्ष जगेन, कृपा करून हात वर करा. ज्यांना असं वाटतं की मी 100 वर्ष जगणार नाही ते हात वर करा. तर आपल्यापैकी काही लोकांना, धन्यवाद, आपल्यापैकी काही लोकांना असं वाटतं. खरं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचंच भवितव्य या 2पैकी एक काहीतरी आहे. एक तर आपण 100 वर्ष जगू किंवा आपण 100 वर्ष जगणार नाही. अजून तिसरं काही होऊ नाही शकत. आपल्यापैकी पण बहुतांशी लोक कदाचित 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतील. हे आजचं वास्तव आहे. आणि तरी देखील जर 100 वर्षापूर्वीच किंवा 100 वर्षांतर प्रत्येकाला जायचं आहे, पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय असं जेव्हा युधिष्ठिराला महाभारतामध्ये तो यक्ष प्रश्न विचारतो. मराठीमध्ये शब्दच आहे यक्ष प्रश्न. यक्षाचे प्रश्न फार कठीण आहेत. सरोवरातलं पाणी प्यायचं असेल तर पहिले प्रश्नांचं उत्तर द्यावं लागतं. आणि त्याचा एक प्रश्न युधिष्ठिरला हा आहे की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? आणि युधिष्ठिर असं म्हणतो की मरण अटळ आहे. आपल्या अवतीभोवतीचा प्रत्येकच माणूस मरतो.
हे बघतही असतात माणसं, माहीतही असतं, पण तरी ते हा भ्रम पाळतात की जणू मी मरणार नाही आहे, मी अमर आहे, असं एका भ्रमामध्ये आपण सगळेजण राहतो, गाफील राहतो आणि मरण फक्त दुसऱ्यांना आहे, मला काही त्याचा स्पर्श होणार नाही, मला काही त्याचा धोका नाही, ही जी माणसं अशी राहतात, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं युधिष्ठिर म्हणतो की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला सरासरी आयुर्मान 32 वर्ष होतं. म्हणजे काही सगळीच माणसं 32 वर्षात मरायची नाहीत, पण बालमृत्यू खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि सरासरी माणसं मध्यम वर्गाची 40-50शीत पोचली की खूप झालं. कोणी कॉलरा, कोणी प्लेग, कोणी TB याच्याने मरायचे, देवीच्या रोगाने मरायचे. आता भारताचं सरासरी आयुर्मान 68 वर्ष झालं आहे आणि हे सरासरी आहे बरं का. त्यामुळे अनेक जण आता 80 पार करायला लागले आहेत. माझे आईवडील दोघंही 95 वर्ष जगलेत. तर भारताचं सरासरी आयुर्मान वाढतं आहे आणि वस्तुतः 100 वर्ष जगणं आता शक्य आहे. जपान देशामध्ये जगातले सगळ्यात जास्त 2700 माणसं राहतात आणि त्यामध्ये बाया जास्त आहेत, अधिक आहेत. तर 2700 बाया हे आता काही असं आश्चर्य राहिलेलं नाही. आणि विज्ञान ज्या गतीने प्रगती करत आहे, वैज्ञानिक असं मानतात, युवाल नोआ हरारीसारखे इतिहासकारही असं मानतात की हा फक्त काही 25-30 वर्षांचा प्रश्न आहे की वैज्ञानिक प्रगतीमुळे सरासरी प्रत्येकच माणूस 100-125 वर्ष जगू शकेल. वेंकी रामकृष्णन नावचे एक नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत भारतीय, पण नोबेल प्राईज अमेरिकेत गेल्यानंतरच मिळतं म्हणून ते अमेरिकेत असतात. वेंकी रामकृष्णनाचं एक मोठं छान पुस्तक आहे, वाय वी डाय, आपण का मरतो. ते वैज्ञानिक आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातनं समजवतात की शेवटी शरीर कसं झिजतं, काय परिवर्तन होतात आणि माणूस का मरतो. पण त्यात ते एक सांगतात की मानवी शरीर जे आहे त्याची जास्तीत जास्त बायोलॉजिकल मर्यादा काय आहे. काही मधमाशा किंवा काही किडे फक्त काही दिवस जगतात, तर काही कासवं आहेत की जे 500-500 वर्ष जगतात. जास्तीत जास्त वर्ष जगलेला ज्याचं जन्मतिथी रेकॉर्डेड होती, त्यामुळे पुराव्यासकट माहीत आहे असा माणूस 122 वर्ष जगलेला आहे असं वेंकी रामकृष्णन सांगतात. म्हणून 122 वर्ष ही आपली कदाचित जैविक बायोलॉजिकल वरची मर्यादा झाली आणि 100 वर्षे जगेन याची मला मात्र काही शाश्वती वाटत नाही. तर मग 100 वर्ष कसं जगावं. जर वेंकी रामकृष्णन म्हणतात की तुम्ही आणि मी सगळे 122 वर्ष जगू शकतो, एक माणूस जगला आहे, तरी आपल्याला असा विश्वास वाटत नाही, भरोसा वाटत नाही. कसं जगावं. 2 प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत बघा. एक प्रश्न आहे की सरासरी आयुर्मान वाढलेलं आहे, पण प्रत्येकाला काही ना काही रोग आहेत. आपल्यापैकी मी आता तुम्हाला हात वर करायला सांगून लाज उघडी पाडत नाही, पण आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. गडचिरोलीला आदिवासींचे रोग कोणते आणि त्यांना कोणत्या रोगावर सर्चने माझ्या संस्थेने काम करावं हे आम्ही विचारलं. आदिवासींचं एक संमेलन बोलवलं, आदिवासी आरोग्य संसद, आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारला की तुमच्या आरोग्याच्या प्राथमिकता कोणत्या, कोणत्या रोगांवर आम्ही काम करावं असं तुम्ही आम्हाला सांगाल. तर त्या संमेलनाला 3 दिवस चर्चा करून प्रस्ताव पारित करून 6 रोग सांगितले
त्यातले काही रोग आपल्या चांगल्याच ओळखीचे आहे. मलेरिया, अतिसार, बालमृत्यू होतात, पुरुषांमध्ये दारूचं प्रमाण फार होतं. या रोगांनी आदिवासी मरायचे. आता मध्यमवर्गीय जो शहरी समाज आहे आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि मध्यमवर्गीकरण होतं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी 46% लोकसंख्या आता शहरात राहते. यांचे रोग थोडे वेगळे आहेत. ज्यांना आता कॉलरा, प्लेग, TB, मलेरिया होत नाही, सहसा होत नाही. पण जर विचारीन मी तर जवळपास प्रत्येकजण हात वर करेल, माझं ब्लड प्रेशर तरी वाढलेलं आहे, किंवा माझी शुगर तरी वाढलेली आहे, किंवा माझी पाठ कंबर दुखते, किंवा माझे सांधे दुखतात, किंवा मला हृदयरोग आहे, किंवा मला चिंता आणि काळजी आहे, आणि दुर्दैवाने काही लोकांना कॅन्सर देखील आहे. तर आधुनिक रोग जे आहेत, रोगांचं स्वरूप, प्रकार बदलले आहेत. आणि आदिवासींना जे रोग प्राथमिकता होते त्यांना आम्ही संसर्गजन्य रोग म्हणतो. मलेरिया मच्छरामुळे ट्रान्समिट होतो, माहीत आहे आपल्याला. अतिसार, हात घाण असले, पाणी घाण असलं तर ट्रान्समिट होतो. पण आता जे रोग आपल्याला होतात आहेत आणि तुम्हाला आणि मला जे रोग होतात आहेत, ते रोग जे आहेत ते संसर्गजन्य नाही आहे, ते संस्कृतीजन्य आहेत. ज्या तऱ्हेने आपण जगतो त्याच्यामधनं ते रोग निर्माण होतात. आणि या आजारांसकट आपण जगतो. म्हणजे माणूस आता लवकर मरत नाही आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी, आयुर्मर्यादा वाढली आहे, पण ती आजारांसकट वाढली आहे. आणि प्रत्येकालाच 2-3 आजार आहेत. आणि त्यामुळे आरोग्यसेवेची गरज केव्हा ना केव्हा पडतेच. तेव्हा ही आरोग्यसेवा आजची कशी आहे त्याच्याविषयी आपल्याला विचार करणं भाग आहे. माझे एक मित्र आहेत, दिल्लीमध्ये प्राध्यापक आहेत, 60 वर्षाचे, नुकतेच निवृत्त झाले. आत्ता वर्षभरापूर्वी त्यांना एक दिवशी सकाळी पोट दुखलं. पोट दुखलं म्हणजे मग ॲसिडिटी झाली असेल म्हणून त्यांनी जेलुसिल वगैरे खाल्लं. नाही बरं वाटलं, डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितलं. गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्टकडे पाठवलं, पोटांच्या आजारांचे तज्ज्ञ. आणि त्यांच्या सोनोग्राफीमध्ये लिव्हरच्या खाली जे पित्ताशय असतं, गॉल ब्लॅडर, त्याच्यामध्ये खडे आढळले. आता हा काही तसा फार मोठा रोग नाही, पण पित्ताशयात खडे आढळले आणि दुखत होतं त्यामुळे पोट. म्हणून एक छोटंसं ऑपरेशन करून ते खडे काढण्यासाठी त्यांना रुग्णालयात भरती केलं. त्या एका छोट्याशा ऑपरेशनला करताना तो खडा तर निघाला नाही, तो घसरला आणि तो दुसरीकडे जाऊन फसला नळीमध्ये. आणि तिथून जी मालिका सुरू झाली, त्यांना गॉलब्लॅडरचं गँग्रीन झालं, पोटामध्ये पस झाला, पेरिटोनायटिस झालं, 3 ऑर्गन फेल झाले. 45 दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. 45 दिवस, 18 किलो वजन कमी झालं आणि 48 लाख रुपये बिल आलं. आणि ही घटना ऐकल्यापासून मी थोडा विचारात पडलो आहे, कारण घटना एकटी दुकटी नाही आहे. आज वर्ल्ड बँकेचा असा अंदाज आहे, आणि तो अंदाज तुमच्या आमच्या बाबतीत आहे. वर्ल्ड बँकेचा असा अंदाज आहे की भारतामध्ये दरवर्षी 5 कोटी लोक गरिबी रेषेच्या खाली ढकलले जातात. दुष्काळामुळे नाही, सरकारी करामुळे नाही, कोणत्या नैसर्गिक आपदेमुळे नाही, तर कोणत्या तरी आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागलं आणि त्याचं जे मेडिकल उपचाराचं बिल येतं, त्यामुळे 5 कोटी माणसं गरीब रेषेच्या खाली ढकलले जातात. त्यामुळे भारतामध्ये गरिबी निर्मितीच्या कारणामध्ये आता आम्ही डॉक्टर मंडळी झालो आहोत. तर आरोग्यसेवा ही इतकी महाग झाली आहे की त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना
त्याचं आर्थिक ओझं आपणच आत्ता पाहिलं 48 लाख रुपये, आणि ते प्राध्यापक असले तरी त्यांचं मेडिकल इन्शुरन्स होतं 5 लाखचं. त्यामुळे उरलेले 43 लाख कुठून आणायचे या चिंतेत ते आहेत. ही जी दरवर्षी 5 कोटी लोक आरोग्यसेवा घेतल्यामुळे उपचाराचा जो खर्च होतो त्यामुळे गरिबीच्या रेषेखाली जातात, त्यांना कसं वाचवायचं? या आर्थिक अरिष्टापासून कसं वाचवायचं? आणि माझाही नंबर तर त्याच्यात लागणार नाही. याचं कारण एक गुपित तुम्हाला सांगतो. माझ्याही गॉल ब्लॅडरमध्ये खडा आहे, आणि तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्याही गॉल ब्लॅडरमध्ये असेल. कधी सोनोग्राफी करून पाहिली का? तर आपण सगळेच कुठेतरी आपल्या शरीरामध्ये विविध रोग पाळत आहोत, कधी प्रगट कधी अप्रगट. आणि ती 48 लाख रुपयावाली तलवार, एक ग्रीस कथा आहे, सिसिरो नावाच्या ग्रीक लेखकाने लिहिलेली. एक राजा आहे ग्रीसमधला, थोडा अन्यायी आहे, आणि एक डेमोक्लिस नावाचा साधा नागरिक राजाच्या महालासमोरनं जातो आहे, आणि त्याला राजाचा हेवा वाटतो. काय प्रचंड मोठा सुंदर महाल, काय श्रीमंती, काय ऐट, काय रुबाब. तर तो काहीतरी असं बडबडतो की राजाचं काय, याची तर लॉटरी लागली. तर राजा ते ऐकतो, त्याला आतमध्ये बोलवतो, आणि राजा त्याला असं म्हणतो की तुला माझं राजपद एवढं आवडलं ना, चल 1 दिवसाचा तुला राजा केलं. उद्या दिवसभर माझ्याऐवजी सिंहासनावर तू बसायचं, 1 दिवसाचा तू राजा. तो डेमोक्लिस खुश होतो. दुसऱ्या दिवशी येतो सकाळी, मोठा कार्यक्रमपूर्वक समारोहपूर्वक त्याला सिंहासनावर बसवलं जातं. तो बसतो आणि वर पाहतो, तो वर एक पोलादाची प्रचंड मोठी जड तलवार त्याच्या डोक्यावर लटकत असते, आणि ती तलवार एका घोड्याच्या केसाने फक्त बांधलेली असते. तो डेमोक्लिस तो दिवसभर याच चिंतेमध्ये आहे की हा केस तुटला तर काय. तर जसं डेमोक्लिसचं ते जे 1 दिवसाचं राज्यपद आहे ते एका तलवारीच्या धोक्याखाली एका केसाच्या तंतूने फक्त ते टिकून आहे, तसंच आपल्या सगळ्यांचं जीवन मरणाची तलवार वर लटकते आहे. एक बारकासा तंतू आहे की ज्याच्यामुळे आपण जगतो आहोत. आपण सर्वच डेमोक्लिस आहोत. जगण्याचं वरदान हे मृत्यूच्या तलवारीच्या पात्याखाली आहे. आणि मित्रांनो, हे जीवन फक्त एकदाच मिळालेलं आहे आपल्याला, इथे वन्स मोर नाही आहे. इथे पुन्हा आपण येणार नाही आहोत. आणि म्हणून जर 100 वर्ष जगायचं असेल त्या तलवारीच्या वरती डोक्यावर लटकणाऱ्या तलवारीखाली, तर कसं जगावं, असा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. विज्ञान असं शक्य करणार आहे की आपण 100 वर्ष जगू शकू. आपल्यापैकी प्रत्येक जण 100 वर्ष जगू शकेल, हे विज्ञान शक्य करणार आहे. पण अडचण एकच असते की विज्ञानाचे जे हे उपाय असतात मोठे क्रांतिकारी असतात, जादुई असतात, जीव वाचवतात. इकडचं ऑर्गन काढून तिकडे लावतात, किडनी ट्रान्सप्लांट करतात, बायपास सर्जरी करतात, चमत्कारच वाटावा अशा गोष्टी करतात. केवळ दंतकथा किंवा पुराणकथामध्ये वाचल्या आपण असल्या गोष्टी करतात. पण अडचण एकच आहे, त्या प्रत्येक उपचारावरती प्रचंड किमतीची लेबलं लागलेली आहेत. त्यामुळे आपण शहरातनं एखाद्या रस्त्यावरनं जावं आणि बाजूच्या दुकानांमधल्या शोरूममध्ये ठेवलेल्या आकर्षक गोष्टी आपल्याला काचेमधनं दिसाव्या. त्या गोष्टी मोठ्या आकर्षक वाटतात, हव्याशा वाटतात, पण खाली किमतीचे प्रचंड बिलाचे किमतीचे आकडे लिहिलेले असतात. तशी आजकाल वैद्यकीय उपचाराच्या बाबतीत प्रश्न असा झाला आहे. त्यामुळे उपचार नाही घेतले तरी मृत्यू, आणि उपचार घेतला तरी आर्थिक मृत्यू. जाए तो जाए कहाँ.
अशी आपली सगळ्यांची आता स्थिती झाली आहे. त्यामुळे आता 2 प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभे आहेत की मी 100 वर्ष कसा जगू, आणि दुसरं यदा कदाचित मी आजारी झालो तर आरोग्यसेवा कोणती, कशी मिळावी सामान्य नागरिकाला. या प्रश्नांचं उत्तर शोधायचं असेल तर आपण सुरुवात करूया. 100 वर्ष आपल्याला जगायचं आहे आणि निरोगी जगायचं आहे. नाही तर आपण बेडवर पडलेलो आहोत, नाकात नळे आहेत, हातात नळे आहेत, लघवीचे कॅथेटर लावलेले आहेत, ऑक्सिजन लावलेला आहे, व्हेंटिलेटर, आणि 100 वर्ष जगलो. असं जीवन कोणाला हवं आहे? तर मग निरोगी म्हणजे काय? 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी आणि राणी अमेरिकेतनं नुकतेच परत आलो होतो. दिल्लीला गांधी पीस फाउंडेशन नाच्या संस्थेमध्ये एक म्हाताऱ्या गृहस्थाशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यांचं नाव पहिले सांगण्यात आलं, पण त्यावेळी माझं लक्ष नव्हतं म्हणून नाव काही मला कळलं नाही. पण गंमत म्हणजे ते गृहस्थ थोडेसे महात्मा गांधींसारखेच दिसत होते, म्हातारे होते. तर ते मला म्हणाले, तर अभय तू डॉक्टर आहेस? म्हटलं हो. अमेरिकेत शिकून आला आहेस? म्हटलं हो. मला आरोग्याची भारतीय व्याख्या सांग. मी गडबडलो. मी भारतात MD केलं होतं, अमेरिकेत शिकलो होतं, पण आरोग्याची भारतीय व्याख्या प्रकरण मी कधीच ऐकलं नव्हतं. मी त्यांना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्टँडर्ड व्याख्या सांगितली, त्यांनी उडवून लावली. ती म्हणे पाश्चिमात्य व्याख्या आहे, मला भारतीय व्याख्या सांग. तर मी हार पत्करले. तर ते म्हणाले, निरोगी माणसाला भारतीय भाषेत काय म्हणतात? म्हटलं स्वस्थ. तीच भारतीय व्याख्या आहे. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ. हा माझ्यासाठी एक युरेका क्षण होता. माझं अख्खं मेडिकल शिक्षण हे आरोग्य म्हणजे आजारांचा उपचार म्हणजे आरोग्य, आणि ते उपचार कसे द्यायचे हे शिकण्यामध्ये माझ्या आयुष्याची 10 वर्ष गेली होती. आणि ते अगदी वेगळीच व्याख्या होती. जो स्वमध्ये स्थित आहे तो स्वस्थ, म्हणजे जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो अस्वस्थ. ऑब्व्हियस आहे. वा. भारतामध्ये आरोग्यासाठी जो शब्द आहे त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ निहित आहे. आणि आपल्या हेही लक्षात येईल की तो अर्थ स्वातंत्र्य प्रदान करणारा आहे, तो अवलंबनापासून स्वातंत्र्य देणारा आहे. स्वमध्ये स्थित आहे मी दुसऱ्यावरच अवलंबून असेल तर मी परस्थ झालो. तर मी स्वमध्ये स्थित असणे ही आरोग्याची व्याख्या, हे माझ्या कल्पनांची अगदी उलथापालथ करणारा तो क्षण होता. की मग शोध तर वेगळा घेतला पाहिजे, उपचारांचा नाही, लोकांना स्वस्थ करण्याचा, स्वावलंबी करण्याचा, स्वतःचं आरोग्य स्वतः सांभाळण्याचा, स्वास्थ्याचा अर्थच मुळे हा आहे. आणि सांगायला आता हरकत नाही की ते गृहस्थ, नंतर मी नाव विचारलं, ते गृहस्थ महात्मा गांधींचे नातू प्रोफेसर रामचंद्र गांधी होते. ते शांतिनिकेतनमध्ये प्रोफेसर होते. त्यावेळी दिल्लीला आले होते, म्हणून योगायोगाने 40 वर्षापूर्वी माझी भेट झाली. आणि आरोग्याचा भारतीय अर्थ त्यांनी मला उलगडून सांगितला. याचा अर्थ स्वस्थ शब्द आपल्याला असं सांगतो की आरोग्य ही माझी जबाबदारी आहे, ती माझीच जबाबदारी आहे, ती आउटसोर्स करता येत नाही. मी जर तुम्हाला म्हटलं की तुमचा श्वास आउटसोर्स करून टाका, मग काय उरतं ते बघा. तर जसा श्वास आउटसोर्स करता येत नाही, स्वयंपाक आउटसोर्स करता येतो, पण जेवण आउटसोर्स नाही करता येत. ते जेवण स्वतःचं स्वतःच करावं लागतं. तर तसं स्वास्थ्य किंवा आरोग्य हे स्वतःचं स्वतःच सांभाळावं लागतं, तिथे परावलंबन कामाचं नाही.
हे जे परावलंबन नसणं आणि स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं, याला भारतीय शब्द आहे स्वराज्य. लोकमान्य टिळकांनी आपल्याला मंत्र दिला आहे महाराष्ट्राला की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. महात्मा गांधींनी पुस्तक लिहिलं हिंद स्वराज्य. या दोघांनी जो स्वराज्य शब्द वापरला, स्वराज्य म्हणजे सेल्फ रूल, पण गांधींनी अतिशय मार्मिकरित्या लिहिलेलं आहे की स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, ते तर प्रत्येकाला हवं आहे, पण जर माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या इच्छेनुसार जर राज्य चालायला लागलं तर ही पृथ्वी नरक होईल. कारण आपल्या इच्छा अतिशय संकुचित असतात, स्वार्थी असतात. पण म्हणून स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य नाही, स्वराज्य म्हणजे स्ववर्ती राज्य. आहा, माझ्या इच्छांवरती, माझ्या मनावरती, माझ्या जगण्यावरती मला राज्य करता आलं पाहिजे, ते होईल स्वराज्य. आणि म्हणून आरोग्याची व्याख्याच मुळे आपण स्वमध्ये स्थित अशी केली तर ते सांभाळण्याची जबाबदारी पुन्हा स्वमरच असली पाहिजे. म्हणून आरोग्य स्वराज्य, म्हणून स्वस्थ शब्द हा अर्थ आणि स्वराज्य हा शब्द मिळवून मी शब्द बनवला आरोग्य स्वराज्य. आणि हे आरोग्य स्वराज्य सांगायलाच मी आज नाशिकला आलो की जर 48 लाख रुपये खर्च नको असेल, जर 5 कोटी भारतीयांसारखं गरिबी रेषेच्या खाली ढकलून घ्यायचं नसेल आणि जर 100 वर्ष जगायचं असेल तर आपल्याला आरोग्य स्वराज्य पद्धतीने जगलं पाहिजे. यासाठी 2 मंत्र आपण आपल्यासाठी बनवू शकतो. पहिला मंत्र की आरोग्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. कारण तो जन्मसिद्ध आहे. निसर्गतः आपण निरोगी जन्माला येतो, पुढे आपण आपल्याला रोग निर्माण करतो. म्हणून निसर्गदत्त असा अधिकार आहे तो की आपण निरोगी आहोत, तो मी मिळवणारच हा संकल्प. आणि तो कसा मिळवायचा, तर मिळवण्यासाठी आरोग्य स्वराज्य म्हणजे स्वतःच्या जगण्यावरती माझं स्वतःचं राज्य, स्वतःचं अनुशासन, अशा तऱ्हेने आरोग्य स्वराज्य प्राप्त करता येऊ शकतं. आरोग्य स्वराज्याचा विचार कसा करायचा, प्रश्न काल्पनिक नाही आहे, म्हणून तो प्रत्यक्ष काहीतरी पुराव्यावर आधारित पाहिजे. जगामध्ये जेवढे मृत्यू आज होतात आणि रोग होतात त्याचा सगळ्यात मोठा अभ्यास जो आहे त्याला ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी असं म्हणतात, GBD. आपल्याला GDP माहीत आहे, पण GDB आहे हा, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी. हा जगातला आजवर झालेला आरोग्याचा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. 4 अब्ज लोकांच्या आरोग्याची आकडेवारी गोळा करून त्याच्यावर आधारित हा जागतिक अभ्यास आहे. तर ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज सांगतो आपल्याला की जगामधले मृत्यू आयुष्याच्या 2 ध्रुवावरती जास्त होतात. सगळ्यात जास्त लहानपणी होतात बालमृत्यू, आणि नंतर म्हातारपणी होतात, ते मुख्यतः हृदयरोगामुळे. आणि म्हणून या आरोग्याच्या 2 जागतिक समस्या आहेत, बालमृत्यू आणि हृदयरोग. तर आपण ही 2 रूपकं जी आहेत, हे 2 मेटाफर्स आहेत. हे जे 2 रोग आहेत ते आपल्या समाजाच्या स्थितीची 2 रूपक आहेत. त्यांना घेऊन विचार करू की या 2 रोगापासून आपण स्वतःला कसं वाचवू शकतो. ह्या 2 रोगापासून आपण स्वतःला वाचवलं तर आरोग्य स्वराज्याची व्यवस्था निर्माण करता येते का. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गडचिरोलीला आमची शोधग्राम नावाची जंगलामध्ये आमची संस्था आहे. आमचं छोटं आदिवासींसाठी रुग्णालय आहे. ऑगस्टचा महिना होता, प्रचंड पाऊस पडत होता. दिवसभर रुग्ण बघून मी संध्याकाळी घरी आलो. तिथे शेजारीच हॉस्पिटलचं आमचं घर आहे. आणि थोडासा पहुडलो इतक्यात दारावरती टक टक टक, आणि मी उठून दार उघडायच्या आतच 2 आदिवासी बाया धाडकन दार धक्का मारून माझ्या घरात शिरल्या. एक म्हातारी होती आणि दुसरी एक तरुण बाई.
आणि त्या तरुण बाईच्या कुशीमध्ये कपड्यामध्ये गुंडाळलेलं एक अतिशय मरतुकडं मूल. ते इतकं गंभीर दिसत होतं की त्याला दवाखान्यात न्यायलाही फुरसत नाही, म्हणून मी माझ्याच बेडवर त्याला झोपवलं आणि मी ह्याला काय रोग आहे तपासतो आहे. मनामध्ये आम्हा डॉक्टरांना एक सवय असते, आम्ही रुग्णाला तपासत असतो तेव्हा मनामध्ये स्वतःशीच बोलत असतो. बरं का, ते तुम्हाला माहीत नसेल तर सांगून देतो एक गुपित, की आम्ही मनामध्ये डायग्नोसिसचं गणित करत असतो, बोलत असतो. तर मी त्याला पाहायला म्हणालो, नवजात मूल, अतिशय कुपोषित, डिहायड्रेशन. मी त्याच्या छातीवर स्टेथोस्कोप ठेवला, छातीमधनं बुडबुड बुडबुड आवाज यायला लागले. मी म्हणालो न्यूमोनिया, आणि त्या मुलाने श्वास थांबवला आणि तिथेच मरून गेला. आता माझ्याच घरी माझ्याच बेडवर एक मूल मरावं हे फार धक्कादायक. रुग्णालयामध्ये माणसं मरतात, रुग्ण मरतात कधी कधी, पण माझ्याच बेडवर एक मूल मरावं आणि मी काही करूच नाही शकलो. 30 सेकंदाच्या वर त्याने मला वेळच नाही दिला. तर माझ्या मनात एक लाजही होतं, खेदही होतं. मी त्या बायांवरतीच थोडा रागवलो की इतक्या उशिरा का आल्या, थोड्या अगोदर आल्या असता तर कदाचित मी काही करू शकलो असतो. तर त्यांची कहाणी त्यांनी सांगितली. खुरसा नावचं एक गाव आहे आमच्या हॉस्पिटलपासून 2 किलोमीटर अंतरावर. त्या गावातली ती बाई, नवरा दारुडा, बाई निरक्षर. पहिलं बाळपण तिचं ॲबॉर्शन झालं, दुसरं गरोदरपण झालं, तिला ते हवं होतं. त्या गरोदरपणाच्या काळात तिला काही आजार झाले. गावात कोणी नर्स नाही, डॉक्टर नाही, मांत्रिकाकडनं उपचार करवले. आमच्या आदिवासी भागात एक विचित्र प्रथा आहे. वैद्यकीय विज्ञानात आम्ही गरोदर बाईला सांगतो की पोटभर खा, तुझं वजन वाढलं पाहिजे, कारण तुझ्या पोटातल्या बाळालाही पोषण पाहिजे. भारतातल्या बहुतेक ग्रामीण आदिवासी भागामध्ये उलटी प्रथा आत्तापर्यंत होती. गरोदर बाईला उपाशी ठेवायची. का उपाशी ठेवायचे? की पोटातला गर्भ जर जास्त मोठा झाला, गडचुलीकर बायांच्या भाषेत त्याला गर्भ पोकणे म्हणतात, गर्भ पोकला तर बाळणपण कठीण जाईल. आणि पूर्वी बाळणपणाच्या सोयी नव्हत्या, तर बाई मरायची. तर त्याच्याऐवजी बाईला गरोदरपणात उपाशी ठेवा, अर्धपोटी खाऊ घाला, म्हणजे गर्भ छोटा होईल आणि कमी वजनाचं बाळ जन्माला येईल, अशी प्रथा आहे. त्यानुसार त्या बाईला कमी जेवायला दिलं गेलं. शेवटी बाळ जन्माला आलं, कुपोषितच होतं, लो बर्थ वेटच होतं आणि पहिले 3 दिवस दूध नाही पाजायचं. ते दूध खराब असतं, पिवळ्या रंगाचं असतं, दूध नाही पाजलं. चौथ्या दिवशी दूध पाजायला घेतलं, तोपर्यंत या बाईच्या स्तनातलं दूधच उडून गेलं होतं. काहीतरी घाणेरडं गाईचं दूध त्याच्यामध्ये पाणी टाकून बाटलीने, घाणेरड्या बाटलीने पाजलं, त्यामुळे त्याला हगवण लागली. मांत्रिकाकडे नेलं, त्याने कोंबडं कापलं आणि वरून तो म्हणाला की दूध पाजणं बंद कर. म्हणून जे काही थोडंसं दूध त्याला मिळत होतं तेही बंद झालं. रडून रडून आकांत करून त्या बाळाचा घसा बसला. ते उपाशी आहे, त्याचं वजन कमी होत चाललेलं आहे, ते बारीक होत चाललं आहे आणि त्यात त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला, म्हणजे न्यूमोनिया झाला असावा. तेव्हा त्या बाळाला घेऊन आमच्या रुग्णालयाकडे यायला निघाल्या. रस्त्यामध्ये एक नदी होती, कठाणी नावची नदी. नदी पावसात फुगलेली होती. म्हणून नदीच्या त्या किनाऱ्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर ओसरण्याची त्या वाट बघत बसल्या. दिवसभर त्या पाण्याकडे बघत होत्या, त्या क्षणाक्षणाला गंभीर होणाऱ्या बाळाकडे बघत होत्या, पण हतबल होत्या. आणि त्या अजून एक पाहत होत्या, त्या नदीवरती एक अर्धवट पडलेला पूल होता. शासकीय कार्यक्रमामध्ये कधीतरी पूर्वी बांधायला घेतलेला, पण भ्रष्टाचार झाला, सिमेंट कमी वापरलं म्हणून तो पूल मध्येच कोसळला होता. म्हणून तो अर्धवट पूलही काही कामाचा नव्हता. तो पूल खचलेला होता म्हणून त्या नदी पार नाही करू शकल्या. संध्याकाळी पाणी ओसरलं तेव्हा त्यांनी नदी पार केली आणि आमच्या रुग्णालयात पोचल्या. संध्याकाळ झाली होती म्हणून दवाखाना बंद झाला होता म्हणून माझ्या घरी आल्या आणि पुढचं तुम्हाला माहीत आहे.
ही घटना घडल्यानंतर अनेक दिवस मी अतिशय निराश होतो की आपण या आदिवासी भागात येऊन, जंगलात येऊन हॉस्पिटल सुरू केलं या आशेने, या अपेक्षेने की आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा पोहोचेल. पण हे 2 किलोमीटर अंतरावरचं नवजात मूल देखील माझ्या रुग्णालयात पोहोचू शकलं नाही. आणि हे मूल का मेलं? अशी भारतामध्ये त्यावेळी, मी 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, त्यामुळे त्यावेळी भारतामध्ये 25 लाख मुलं दरवर्षी मरायची. हे मूल का मेलं तर यादी केली तर 18 कारणं निघाली. कुपोषण, हगवण, न्यूमोनिया हे तर होतच होतं, पण नवरा दारुडा, बाई निरक्षर, अंधश्रद्धा, गावामध्ये नर्स डॉक्टर नसण्यापासून तर पूल खचलेला असणं आणि शासकीय योजनेतला भ्रष्टाचार, 18 कारणांची यादी मी बनवली आणि त्याकडे बघत बसलो की यासाठी मी काय करू शकतो. ही मोठी विषम लढाई आहे गड्या. एक तान्हं बाळ कुपोषित, आजारी, न्यूमोनिया झालेलं आणि त्याच्या विरुद्ध ही 18 कारणं उभी आहेत. ह्या बाळाचं काही खरं नाही आणि या देशातल्या 25 लाख बालकांचं काही खरं नाही. कठीण आहे यांना वाचवणं, पण कारणही किती कठीण. निरक्षरता, अंधश्रद्धा, गरिबी, दारू, पूल पडणे, अशी नाही की एक इंजेक्शन देऊन मी दुरुस्त करू शकतो. आणि एक दिवशी अचानक पुन्हा माझा एक दुसरा क्षण, युरेका क्षण असं म्हणावं तसा, माझ्या लक्षात आलं की अरे या मुलाला वाचवायला तुला 18 कारणं दूर करायची गरज नव्हती. याच्यातलं कोणतंही एक कारण जर मी सोडू शकलो असतो तर हे मूल वाचलं असतं. ती बाई साक्षर असती तरी कदाचित तिने आरोग्यसेवा घेतली असती. तिथे पूल असता तरी ते बाळ दवाखान्यापर्यंत पोहोचू शकलं असतं. त्यामुळे 18ची 18 कारणं सोडवायची गरज नव्हती. एक कोणतंही कारण सोडवता आलं. मग या बाळाच्या बाबतीत मी कोणतं कारण सोडवू शकतो? आणि त्यातनं एक नवा प्रयोग मला सुचला आणि त्याला मी नाव दिलं. आत्ता त्याचा बिणींनी उल्लेख केला की घरोघरी नवजात बालसेवा. ही नवजात बालकं, भारतामध्ये दरवर्षी 2,60,00,000 नवजात बालकं जन्माला येतात. त्यातली जवळजवळ 2 कोटी ग्रामीण भागात येतात. त्यावेळी बहुतेक बाळंतपणे घरी व्हायची आणि घरी त्या अंधारलेल्या खोलीमध्ये बाई बाळंतीण व्हायची आणि बाळंतीण बाईला आणि नवजात बालकांना पहिले 8 दिवस घराच्या बाहेर जायची परवानगी नव्हती. नजर लागेल, जादूटोणा होईल म्हणून ते बाळ आजारी पडलं तरी त्याला बाहेर नेऊन दवाखान्यापर्यंत नेणं नाही. 8व्या दिवशी ते बाळ जिवंत असेल तर ती बाई आणि बाळंतीण त्या खोलीच्या बाहेर येईल, तेव्हा लोक बघतील की बाळ आहे जिवंत. या भारताच्या अंधारलेल्या खोल्यांमध्ये 2 कोटी ग्रामीण नवजात बालकं, म्हणजे का अख्खा भारतच तरी जन्माला येत होता. आणि त्यातली 10 लाख नवजात बालकं मरत होती. आता ही बालकं तर काही हॉस्पिटलपर्यंत पोहोचणार नाहीत. ते 2 किलोमीटरवरचं मूल जर आमच्या दवाखान्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, ती भारतातली 2 कोटी ग्रामीण बालकं कशी पोहोचणार? नवजात बालकं, त्यांना चालता येत नाही. आणि म्हणून मग ह्यांनी दवाखान्यात यायच्याऐवजी दवाखानाच यांच्या घरी दारी कसा जाईल म्हणून गावातल्याच एका बाईला बेअरफूट रिसर्चरच्या धर्तीवरती, बेअरफूट डॉक्टरच्या धर्तीवरती बेअरफूट न्यूबॉर्न स्पेशालिस्ट बनवायचं आणि तिला ती सगळी कौशल्य शिकवायची जी नवजात बालकाला वाचवायला आवश्यक आहेत. 39 गावातनं 39 अशा बाया आम्ही निवडल्या, प्रत्येक गावातनं एक. तिला नाव दिलं आरोग्यदूत आणि तिला 36 दिवसाचं प्रशिक्षण दिलं, उपकरणं दिली की गावात सरासरी गावामध्ये त्यावेळी 40 बाळंतपणं वर्षाला व्हायची. प्रत्येक बाळंतपण अटेंड करायचं, नवजात बाळांची काळजी घ्यायची, आजार झाला तर वाचवायचं. तरी माझ्या मनात थोडी साशंकता होती. याचं कारण असं की नवजात बालकं जरा कठीण पेशंट असतात.
ती काही तुम्हाला सांगत नाही की माझं पोट दुखतं आहे की माझं डोकं दुखतं आहे. एक तर रडतात तरी, किंवा चुप बसतात, गपगार पडतात आणि मरून जातात. फार फार लवकर त्यांची तब्येत खराब होते. तेव्हा माझ्या मनात थोडी आशंका की आपण काय भलतंच धाडस नाही करत हो. या गावातल्या अर्धसाक्षर बायांना आपण नवजात बालरोग तज्ज्ञ आणि घरोघरी नवजात बालसेवा देण्याचं जबाबदारी देणार आहोत. म्हणून आम्ही भारतातले 10 सगळ्यात मोठे पीडियाट्रिशियन्स बोलवले. दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे जे नवजात बालरोग विभागाचे अध्यक्ष डॉक्टर मेहरमान सिंग, त्यांनी लिहिलेले टेक्स्टबुक सगळे MBBS विद्यार्थी वाचतात. ते याचे अध्यक्ष आत्तापर्यंत नीती आयोगाचे आरोग्याचे सदस्य असलेले डॉक्टर विनोद पॉल, असे 10 भारतातले सगळ्यात मोठे पीडियाट्रिशियन आम्ही बोलवले. गडचिरोलीला बोलवले. त्यांना म्हटलं 3 दिवस आमच्या 39 प्रशिक्षित बायांची परीक्षा घ्या आणि आम्हाला सांगा की यांच्या हाती गडचिरोलीची बाळं द्यावी का आम्ही. त्यांनी त्यांची कडक परीक्षा घेतली आणि शेवटी मेहरमान सिंग जाहीररित्या असं म्हणाले, आता मी अक्षरशः त्यांचे शब्द सांगतो आहे की दीज सेमी लिटरेट वीमेन ऑफ गडचिरोली, आरोग्य दूत ऑफ सर्च, they know about newborn care more than my MBBS from All India Institute of Medical Sciences. आणि त्यांच्या हाती आम्ही नवजात बालकाची ही सेवा दिली. पुढची गोष्ट अगदी थोडक्यात पण झपाट्याने सांगतो की 3 वर्ष हा प्रयोग केला आम्ही आणि 3 वर्षामध्ये या 39 गावातले नवजात बालमृत्यू दर हा 70% कमी झाला. आणि त्या गावातले अर्भक मृत्यू दर म्हणजे 1 वर्षापर्यंत होणारे मुलांचे मृत्यू 1000तले 121 मरत होते, ते कमी होत होत 30वर आलं आणि आता तर ते 16वर आलेलं आहे. ही एवढी मोठी आरोग्य क्रांती. गडचिरोली अजूनही गरीब आहे, गडचिरोली अजूनही फार दूर आहे, गडचिरोलीत अजूनही रुग्णालय नाहीत, गडचिरोलीत अजूनही आदिवासी राहतात, गडचिरोलीमध्ये अजूनही पूल बनलेले नाहीत. आणि तरी देखील ह्या बायांनी घरोघरी जाऊन जी आरोग्य सेवा दिली, आईला सक्षम केलं आणि नवजात बाळाला सांभाळलं, त्यामुळे अशी क्रांती झाली की हे अर्भक मृत्यूदर 70% कमी झाले. याचे 2 परिणाम झाले. एक, दी लॅन्सेटने हे अध्ययन, जगातलं हे पहिलं अध्ययन अशा प्रकारचं असं म्हणून प्रकाशित केलं. एवढंच नाही तर लॅन्सेटच्या 180 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेले काही मैलाचे दगड त्या संशोधनापैकी हे एक संशोधन आहे असं त्यांनी या संशोधनाला निवडलं. आणि दुसरं, भारत सरकारने पूर्ण भारतामध्ये आशा कार्यक्रम सुरू केला. आशा ही काही प्रमाणामध्ये सर्चच्या गडचिरोलीचं जे आरोग्यदूत आमचं मॉडेल आहे त्याच्यावर आधारित आहे. आणि भारतातल्या 8 लाख आशांना या नवजात बालसेवेचं ट्रेनिंग देण्याची जबाबदारी आम्हाला दिली. 5 वर्षामध्ये आम्ही भारतातल्या 8 लाख आशांना ट्रेनिंग दिलं. गेल्या वर्षी भारत सरकारने मला कळवलं की 1.5 कोटी नवजात बालकांना ही घरोघरी नवजात बालसेवा घरपोच मिळाली. हे आहे आरोग्य स्वराज्य. या अर्थाने की नवजात बालकं हॉस्पिटलपर्यंत पोचू शकत नाहीत तर आपण हॉस्पिटल म्हणजे काय जादू असते का? शेवटी आम्ही डॉक्टर तरी माणसंच असतो. काही वैद्यकीय ज्ञान असतं, काही उपकरणं असतात, अजून काय असतं? हेच आपण घरी पोचू शकतो का? हेच आपण आईला सक्षम करू शकतो का? हेच आपण गावातल्या आरोग्यदूताला सक्षम करू शकतो का? आणि हे जर केलं, करणं शक्य आहे, हे जर केलं तर गावाची आरोग्यसेवेची जबाबदारी गावच सांभाळू शकतं. आणि म्हणून गावातल्या व्यक्तींना, गावाच्या समुदायाला आरोग्य साक्षर करणं, आरोग्य सक्षम करणं म्हणजे आरोग्य स्वराज्य.
गडचिरोलीचा हा जो प्रयोग आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भारतातले बालमृत्यू झपाट्याने कमी झालेले आहेत आणि जे पूर्वी 25 लक्ष बालमृत्यू होत होते आता भारतातल्या बालमृत्यूंचं प्रमाण 8 लक्ष इथपर्यंत खाली आलेलं आहे. तर आरोग्य स्वराज्य ही पद्धत ज्याच्यामध्ये सगळ्या जनतेने हॉस्पिटलमध्ये यावं आणि आम्ही 48 लाखाची बिलं करावी, याच्याऐवजी आरोग्य सक्षमता आणि आरोग्य साक्षरता घरोघरी आणि गावागावात पोचवता येते. ही जी आमची बाई आहे आरोग्य दूत किंवा आता भारतामधल्या 8 लाख आशा, त्या काय आहेत? गावातल्या 8वी 9वी 10वी पास नापास बाया आहेत. दिवसा शेतात काम करतात, फावल्या वेळेमध्ये गावाला आरोग्यसेवा देतात. ही बाई त्या झोपडीमध्ये निर्बल होती आणि ती एक खिडकी उघडा त्या झोपडीची, तिला थोडं ज्ञान द्या, प्रशिक्षण द्या, उपकरणं द्या, क्षमता द्या आणि ती बघा काय मोठा चमत्कार करते. अख्ख्या कुटुंबाचं आणि अख्ख्या गावाचं आरोग्य आपल्या हातावर उचलून घेते. कोविडची जेव्हा साथ आली तेव्हा जर या 8 लाख आशा नसत्या तर भारतामध्ये हवॉक झाला असता. तसाही झाला पण तो अजून वाईट झाला असता. कारण भारतातल्या घरोघरी आरोग्यसेवा पोचवून सगळ्यांना लसी पोचवण्याचं काम या आशांनी केलं आहे, आरोग्यदूतांनी केलं. त्यामुळे आरोग्य स्वराज्य काय चमत्कार करू शकतं याचा एक पुरावा आपण पाहिला की बालमृत्यू हा जो प्रश्न आहे तिथे आरोग्य स्वराज्य काय चमत्कार करू शकतं. वयाच्या दुसऱ्या टोकाला एक दुसरा रोग दडलेला आहे, हृदयरोग. आज जगामध्ये जेवढे मृत्यू होतात त्यातले 25% मृत्यू ढोबळमानाने हे एका हृदयरोगामुळे होतात. आणि त्यामुळे हा हृदयरोग जागतिकही प्रश्न आहे आणि तो माझा वैयक्तिकही प्रश्न आहे. त्या गडचिरोलीच्या जंगलामध्येच असताना आसपासनं 30 वर्षापूर्वी अचानक मला छातीत दुखलं आणि मला हृदयरोग झाला आहे असं कळलं. माझा साक्षात्कारी हृदयरोग पुस्तकात मी बरीच विस्ताराने ती कथा सांगितली आहे म्हणून आत्ता फार विस्ताराने सांगण्याचा विचार नाही. पण मला अतिशय शरम वाटली, भीती वाटली की मरतो की काय. त्यावेळी माझं वय फक्त 44 होतं आणि इतक्या लवकर मरायची इच्छा नव्हती. 100 वर्ष तर फार दूर राहिली पण 44व्या वर्षी मरायची पाळी येणं. आणि दुसरी शरम ही होती की मी डॉक्टर होतो, MD होतो आणि तरी मलाच हृदयरोग कसा काय झाला माझ्या लक्षात नाही आलं. माझं काय चुकलं आणि यातून मी बाहेर कसा येऊ याचा त्याच्यानंतर काही वर्ष मी अतिशय तीव्रतेने शोध घेतला. तो शोध घेण्याखेरीज मला पर्यायही नव्हता. माझ्याच जगण्या मरण्याचा प्रश्न होता, नुसतंच काही दुसऱ्यांना उपदेश करायचा नव्हता, मला स्वतःलाच जगायचं होतं. आणि म्हणून तो मी शोध घेतला. तर निरोगी कसं जगावं, निरोगी जगायचं असेल म्हणजेच आरोग्य स्वराज्य जगायचं असेल. आपलं आरोग्य आपणच सांभाळावं लागतं, ते दुसरं कोणी सांभाळत नाही. अगोदर जसं मी म्हणालो श्वास आउटसोर्स करता येत नाही, करून बघा मराल. तसं आरोग्य आउटसोर्स करता येत नाही, दिवाळ्याला लागेल किंवा मराल देखील. आणि मग आपलं आरोग्य स्वतः सांभाळावं लागतं. त्यासाठी निरोगी राहायचं असेल तर उत्तर आहे निरोगी राहायचं असेल तर निरोगी राहायला पाहिजे. म्हणजे निरोगी राहायचं असेल तर निरोगी पद्धतीने जगायला पाहिजे. त्याच्या विस्तारात फार आज जात नाही. माझा साक्षात्कारी हृदयरोग अनेकांनी वाचला आहे किंवा त्यानंतर आजकाल तर अनेक जागी ते ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आरोग्याचं उपलब्ध झालेलं आहे. पण अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे या जगण्याची 6 सूत्र आहेत. एक 6 सूत्री आहे. पहिलं सूत्र आहे आपला आहार. आणि दिवसातनं 2-3 किलो असं एकूण आहार आणि लिक्विड आपण घेतो, ते आपण शरीरामध्ये काय टाकतो आहोत. अरे तुमच्या कारमध्ये जे तुम्ही पेट्रोल टाकता ते जर खराब असेल ते इंजिन खराब होतं. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पेट्रोलची निवड करता, पण तुमच्या शरीरात पेट्रोल टाकता ते त्याची निवड कशी करतो आपण.
निवड कोण करतं आपल्यासाठी? तर निरोगी राहायचं असेल तर आहार कसा हवा? पहिलं सूत्र त्याचं की ते लो फॅट डाएट हवं. आणि लो फॅटमध्ये देखील लो सॅच्युरेटेड फॅट, संपृक्त फॅट जे असतात ते हृदयामध्ये, रक्तवाहिन्यामध्ये आतमध्ये जाऊन थिजतात, अडथळे निर्माण करतात आणि मग हृदयरोग तरी होतो किंवा लकवा तरी होतो. संपृक्त फॅट कशात असतात? मांसाहार, अंडी, लोणी, चीज, तूप आणि तळलेले पदार्थ. हे टाळायला तरी हवेत किंवा किमान ठेवायला हवेत. मग त्याऐवजी फॅट कोणतं वापरावं? तर सुदैवाने आपल्याकडचे जे व्हेजिटेबल ऑइल्स आहेत ते आरोग्यासाठी चांगले आहेत. शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं किंवा सरसोचं तेल, तिळाचं तेल, सोयाबीनचं तेल हे समप्रमाणात मिश्र करून ते जर तेल वापरलं तर ते निरोगी असतं. तेही फार खायला नको, नाही त्यानं वजन वाढेलच पण हृदयरोग किमान होणार नाही. दुसरं, आपण भारतीय लोक गोऱ्या रंगाचे फार आशिक आहोत. नुसती बायकोच गोरी नको असते मुलांना. आमच्या आदिवासींना देखील आता भात देखील गोरा हवा असतो. गव्हाचं पीठ देखील सगळ्यांना गोरं हवं असतं. मग ते गव्हाचं पीठ चाळायचं, मैदा खाली पांढरा पांढरा जो आहे तो, किंवा तांदळाचं पॉलिश करायचं आणि पांढरा तांदूळ, हे दोन्ही अतिशय घातक. आणि म्हणून मैदा, ब्रेड, बेकरी वापरायला नको, कमीत कमी वापरायला हवं. गव्हाचं पीठ चाळू नका आणि तांदळाला पॉलिश करू नका. बायांना माझी हात जोडून एवढीच विनंती. बायांना हौस काय असते की ते जेवण चांगलं दिसलं पाहिजे. मग जेवढं पांढरं तितकं चांगलं, की गोरा रंग ग्रेट. तर ते अन्नाला देखील गोरं करतात. तर अन्न जेवढं गोरं तेवढं घातक. मग ते मैद्याचं पीठ असेल की पांढरा पॉलिश तांदूळ असेल की साखर असेल की मीठ असेल, हे चारही पांढरे पदार्थ घातक. तिसरी गोष्ट आहाराच्या बाबतीत, की आहारामध्ये फायबर वाढायला पाहिजे. आणि फायबर कशात असतं? ते डाळींमध्ये असतं, अंकुरित धान्यामध्ये असतं, सलादमध्ये असतं, भाज्यांमध्ये असतं. चौथं सूत्र आहाराच्या बाबतीत असं आहे की ज्यांच्या आहारामध्ये रोज 5 फळं किंवा भाज्या असतात त्यांना मृत्यूचाच धोका 25% कमी होतो. हे मेडिकल सिक्रेट डॉक्टर मंडळी तुम्हाला सांगणार नाहीत. का सांगावं त्यांनी तुम्हाला? ट्रेड सिक्रेट आहे त्यांचं. पण तुमचे रोगांचे धोका सोडा, मृत्यूचाच धोका 25% कमी करता येऊ शकतो. रोजच्या जेवणामध्ये जर 5 भाज्या किंवा फळं आपण जर आहारात घेतली तर. अजून जे जगण्याची सूत्र आहेत, एक आहाराचं झालं. दुसरं आहे की दारू आणि तंबाखूपासून दूर राहायला पाहिजे. एक काळ असा होता की दारू, तंबाखू, सुपारी यांना इंग्लिशमध्ये प्लेजर गुड्स म्हणतात. हौसेचे पदार्थ, सुख देणारे पदार्थ. पण आता ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी असं म्हणतं की जगामध्ये मृत्यू आणि रोगाची जेवढी कारणं आहेत त्यातल्या सर्वोच्च 7 कारणापैकी 2 कारणं तंबाखू आणि दारू आहेत. दारूचा एक पहिला ग्लास देखील घातक आहे. त्यामुळे सगळ्यात सुरक्षित पातळी दारूची ही 0 ड्रिंकिंग ही आहे, असं आता WHO म्हणतं आणि ते लॅन्सेटही म्हणतं. त्यामुळे दारू, तंबाखू हे आता प्लेजर गुड्स राहिलेले नाहीत की थाटामध्ये ऐटीत संध्याकाळी बसून गुटखा थोडा प्यावा. ते भ्रामक स्वप्न आहे. There is no safe drinking. Safe drinking is a myth. Even a single glass of alcohol harms you. हे अभयभंग बोलत नाही आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून, हे विज्ञान सांगत आहे आणि सगळ्यात आधुनिक विज्ञान सांगत आहे. त्यामुळे दारू आणि तंबाखूपासून दूर राहायला पाहिजे. शरीराला व्यायाम नाही आहे आजच्या युगामध्ये. आणि जितकं यांत्रिकीकरण वाढत चाललं,
मी जेव्हा गडचिरोलीला गेलो 40 वर्षापूर्वी, गडचिरोलीचं जे जिल्हा मुख्यालय होतं ते ग्रामपंचायत होतं आणि त्या मुख्यालयाच्या ग्रामपंचायतीच्या गावामध्ये इनमेन 2 4 व्हीलर्स होत्या. दोन्ही जीपच होत्या, पण 2 4 व्हीलर होत्या. आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये 20,000 4 व्हीलर्स आहेत आणि 1,80,000 2 व्हीलर्स आहेत. आदिवासी देखील हळूहळू चालणं सोडतात आहे. खेड्यातनं ऐका, आदिवासी खेड्यातनं आमच्या घरी काम करणारा, स्वयंपाकाला मदत करणारा आहे तोही आता मोटरसायकलवर येतो आहे. पूर्वी आमच्या लहानपणी आम्ही वाचायचो की अमेरिकेमध्ये घरात काम करणारे नोकर देखील कारमध्ये येतात, तर आम्हाला आश्चर्य वाटायचं. पण आता गडचिरोलीत व्हायला लागलेलं आहे ते. चालणं आपण विसरतो आहोत, शरीराचे व्यायाम आपण विसरतो आहोत. अर्थात त्याच्या बाबतीत जागृती येते आता, पण लोक काय करतात की लोक इकडे डायनिंग टेबलवर खातात आणि नंतर जाऊन जिममध्ये जाळतात. अरे पण त्याचे मग कमीच खा की. पण जर आपल्याला व्यायाम करायचा असेल तर सगळ्यात चांगला व्यायाम रोजचं चालणं आहे. चालण्याच्या सोबत जर योगासनं जोडता आली तर त्याच्याहून अधिक चांगलं नाही, कारण योगासनाचा फायदा वेगळा आणि चालण्याचा फायदा वेगळा. त्यामुळे चालण्याचा व्यायाम, योगासन, प्राणायाम आणि ध्यान हे आरोग्याला अतिशय पोषक आहे. शारीरिक आरोग्यालाच नाही तर मानसिक आरोग्याला देखील. जगातल्या 1/6 लोकांना सध्या मानसिक रोग आहे, दिसत नाहीत बाहेरनं, पण मनातल्या मनात तो माणूस भोगत असतो. चिंता तरी असते, उदासीनता तरी असते, डिप्रेशन असतं. 14% लोकांना आत्महत्येचे विचार येत असतात. सुदैवाने फक्त त्यातले थोडेसेच लोक त्याला प्रत्यक्ष कार्यान्वित करतात, पण मानसिक रोग अत्यंत कॉमन झाले आहेत. लोकांना एकटं वाटतंय. मग काय करावं? पहिले तर आम्ही लोकांना एकटं करतो. जन्मापासून स्पर्धा. गर्भाशयात असलं तर मुलगा आणि मुलगीमध्ये स्पर्धा, मुलगी असेल तर पाडा. मग बालवाडीत जातात तरी ते ॲडमिशनची स्पर्धा. मुंबईमध्ये माझी एक मामे बहीण राहायची, दुर्दैवाने वारली ती, पण ती जरा श्रीमंत वर्गातली होती. तिने मला सांगितलं की तिची मैत्रीण, त्या मैत्रिणीच्या नातवाला चांगल्या बालवाडीमध्ये KGमध्ये ॲडमिशन मिळावी तर ते KGचे शाळेवाले बेटे स्पर्धा परीक्षा घ्यायच्या की हे मूल हुशार आहे की नाही, त्याला इंग्लिश शब्द यस नो येतात की नाही. म्हणून त्या 2.5 वर्षाच्या मुलाची आता KG ॲडमिशनची स्पर्धा परीक्षा होणार म्हणून त्याच्या आईने त्या 2.5 वर्षाच्या मुलाला ट्युशन लावली. म्हणजे त्या 2.5 वर्षाच्या मुलाला KGमध्ये ॲडमिशनचे अधिकार नाही, कोणाशी तरी स्पर्धा करावी लागते. आणि मग शाळेमध्ये स्पर्धा. सगळेजण एकमेकांना स्पर्धक म्हणूनच बघतात. हो, टी व्हीवरती एक जाहिरात पूर्वी यायची, आजकाल मी नाही पाहिली, पण ब्लॅक अँड व्हाईट TV असताना एक जाहिरात यायची. 2 बाया शहरातल्या एका बगीच्यामध्ये बसून गप्पा मारतात. त्यातल्या एका बाईचं मूल धावत धावत येतं, शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आहे, पांढऱ्या कपड्यामध्ये धावत धावत येतं आणि आईला म्हणतं, आई आई मला गणितामध्ये 95% मार्क मिळाले. आई उठून उभी राहते, काही कौतुक नाही, म्हणते लेकिन राजू को कितने मिले. म्हणजे तुला 95% मिळाले दॅट इज इमटेरियल. राजू त्याच्यापेक्षा तुला जास्त मिळाले की नाही मिळाले, असा एक राजू आपण प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण करतो. आणि क्षणोक्षणी आपण स्पर्धा करतो, तुलना करतो, हेवा करतो, धावतो आणि त्यापायी एकटे पडतो. प्रत्येकाची स्पर्धा. हो, घरात नवरा बायकोची आजकाल स्पर्धा होते. आणि त्यामुळे या स्पर्धेमुळे प्रत्येकजण एकटा पडलेला आहे. आश्चर्य वाटेल, पण इंग्लंड सरकारने अधिकृतरित्या
एक मंत्रालय उघडलेलं आहे, द मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस. आणि लोकांना इतक्या मोठ्या प्रमाणात एकटं वाटतं आहे, लोनली वाटतं आहे, हे कसं दूर करायचं हे त्या मंत्रालयाचं काम आहे. तर मग अशा जगामध्ये आपण सगळे जे राहतो, त्यामुळे जो मानसिक ताण निर्माण होतो तो कसा दूर करायचा? चिंतेपासनं, लोनलीनेसपासनं, एकटेपणापासनं उपाय काय? त्याच्यावरचा उपाय मोठा सुंदर आहे. एवढंच आहे की तो उपाय आपण करण्याच्या ऐवजी आपण तो हिंदी फिल्ममध्ये जाऊन पाहतो आणि चविष्टपणे पाहतो. त्या उपायाला प्रेम असं म्हणतात. प्रेम केल्याने लोनलीनेस कमी होतो, दूर होतो. आणि प्रेम काही फक्त प्रियकर प्रेयसीचं प्रेमची गरज नसते. मित्रावर जरी प्रेम केलं तरी माझं एकटेपण दूर होतं. शेजाऱ्यावर प्रेम केलं तर माझं एकटेपण दूर होतं. जर करता आलं तर बायकोवर प्रेम केलं तर माझं एकटेपण दूर होतं. आईवडिलांवर प्रेम केलं, भावावर प्रेम केलं, नातवावर प्रेम केलं, मुलांवर प्रेम केलं, रोग्यांवर प्रेम केलं, दुःखी कष्टी लोकांवर प्रेम केलं, माझं एकटेपण दूर होतं. तर उपाय माझ्याच हातात आहे की. प्रेमाचा पूल जर मी बनवला तर माझा प्रश्न सुटतो. म्हणून इतरांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी कोणावर तरी प्रेम करा. आणि प्रेम नुसतं हिंदी फिल्मचं रोमॅन्टिक प्रेम करू नका, तर काहीतरी कृतिशील प्रेम करा ज्याच्यातनं त्या माणसाचं काही भलं होईल. माणसाला ही जी प्रेमाची किंवा दुसऱ्यासोबत नातं जोडण्याची अनिवार्य ओढ आहे, हे किती किती खोलवर आहे. अमेरिकेमध्ये 1980च्या दशकामध्ये एक मोठी फॅशन आली. फॅशन काय आली? एक म्हातारी होती, घरी एकटीच होती, काय करावं कळेना, कंटाळा यायचा, लोनली. तर तिला रस्त्यावर फिरायला गेली तेव्हा एक दगड सापडला. दगड घरी घेऊन आली आणि त्या दगडाला ती प्रेमाने हात फिरवायला लागली. दगडाला काहीतरी तिने नाव दिलं, जॉन, जॅक, जे काही दिलं असेल त्या दगडाला ती असं त्या नावाने हाक मारायला लागली, त्या दगडाचं लाड करायला लागली. आणि कोणीतरी हे टी व्हीवर दाखवलं. ती आयडिया लोकांना इतकी आवडली की घरोघरी लोक दगड पाळायला लागले. आणि त्याला शब्द होता पेट रॉक. जसं पेट डॉग असतो, पाळीव कुत्रा, पाळीव मांजर, तसं पेट रॉक. आता पेट रॉक पाळायला लागले तर मग कोणीतरी म्हणालं त्या पेट रॉकला कपडे नको का? तर मग पेट रॉकसाठी कपडे बनायला लागले. त्याचीच एक इंडस्ट्री, पेट रॉकचे क्लोथ्स. मग कोणीतरी अजून वर ताण केली, म्हणाले पेट्रॉक उपाशी आहे, त्याला अन्न द्यायला पाहिजे. म्हणून पेट्रॉक, दगडासाठी अन्न म्हणून पेट्रॉक फूड म्हणून बाजारात पेट्रॉक फूड्स आले, मॉलमध्ये विक्री व्हायला लागले. मला जबरदस्त हसू आलं की काय दगडावर प्रेम करतात, नाहू माखू घालतात, कपडे घालतात, खाऊ घालतात. आणि मग अचानक माझ्या लक्षात आलं, अरे आपणही तेच करतो, त्याला फक्त देव म्हणतो आपण. आणि ही फार मोठी चांगली शक्ती आहे. दगडावर देखील प्रेम करू शकणं, याच्यावरून प्रेमाची काय मोठी कसोटी असू शकते. दगडावर जर प्रेम करता आलं तर अख्ख्या विश्वावर प्रेम करता येईल. आणि म्हणून भक्ती ती माणसावर करा की दगडावर करा, की विश्वावर करा, की कोण्या तत्वावर करा, पण भक्तीच्या द्वारे आपण इतर माणसांशी जोडले जातो, अनुबंध आपला जोडला जातो. आणि हा अनुबंध जो आहे तो आपल्याला वाचवतो. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये तो अनुबंध आपण हळूहळू गमावत चाललो आहोत. पूर्वी ग्रामीण समाज होता, एकत्र कुटुंब पद्धती होती, जाती व्यवस्था होती, प्रत्येकाच्या काही मर्यादा होत्या, पण याच्यामुळे प्रत्येकाला एक 10-50 लोकांचं वेटाळं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला सुरक्षित वाटायचं. आता प्रत्येक माणूस जणू काय लोकलमधला एकटा आहे की त्याला सीट मिळवायची आहे, त्या गर्दीवर इतरांना मागे टाकायचं आहे, चेंगरायचं आहे आणि कसंही करून जगण्यामध्ये जागा मिळवायची आहे. तर माझं जगणं जर मला निरोगी जगायचं असेल, 100 वर्ष जगायचं असेल, तर मी कसं जगू, याची 6 सूत्री आपण पाहिली. एक शेवटचा मुद्दा तो असं की जगणं काय नुसतं खाण्यासाठी नसतं, जगणं काय नुसतं कपडे घालण्यासाठी नसतं. जगणं कशासाठी असतं?
व्हिक्टर फ्रँकेल नावचा एक जर्मन सायकॅट्रिस्ट होऊन गेला. हिटलरच्या काळामध्ये त्याला जर्मन कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये टाकलं होतं, जीव होता. असे हजारो कैदी होते आणि त्यांना काही सुटण्याची आशा नव्हती, म्हणून रोज त्यातले काही जण आत्महत्या करायचे. या व्हिक्टर फ्रँकेलला प्रश्न पडला की या लोकांच्या मनात मी आशा कशी निर्माण करू जगण्याविषयी. सायकॅट्रिस्ट होता स्वतः, यांना कसं वाचवू. आणि त्याच्या हेही लक्षात यायला लागलं की अरेच्छा, माझ्याही मनामध्ये हळूहळू आत्महत्येचे विचार यायला लागलेले आहे. मलाही वाटायला लागलेलं आहे की कशाला जगायचं या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये, त्यापेक्षा मरून जावं की. मग मी स्वतःलाही कसं वाचवू आणि या लोकांनाही कसं वाचवू. आणि व्हिक्टर फ्रँकेलला असं सापडलं की जर जगण्याला एक स्वप्न असेल तर जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आणि आत्महत्येचे विचार जर दूर करायचे असतील तर जगण्याला एक काहीतरी स्वप्न द्यायला पाहिजे. आणि त्या कैद्यांना तो जगण्याचं स्वप्न द्यायला लागला की रे, तुला घरी जाऊन तुझा मुलगा 8 वर्षाचा आहे, त्याला शिकवायचं आहे, त्याला मोठं करायचं आहे. अरे, तू एक पुस्तक लिहायला सुरुवात केली होतीस, तुझं पुस्तक तुला पूर्ण करायचं आहे. अरे, तुझ्या शेतीमध्ये तू ही झाडं लावली आहेत ऑलिव्हची, ती तुला प्रत्येकाला एक स्वप्न. आणि जगण्याला स्वप्न मिळालं की जगण्याला अर्थ प्राप्त होतो. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याला एक कोणतरी स्वप्न लागतं, काहीतरी पर्पज लागतो. नुसतं खाण्यासाठी जगणं की जगण्यासाठी खाणं, म्हणून याच्या पलीकडचा काहीतरी एक अर्थ आपल्याला जीवनात लागतो. म्हणून आरोग्य स्वराज्य जो आहे त्याचा एक बाजू आहे माझं रोजचं जगणं. सुदैवाने माझं रोजचं जगणं माझ्याच हातात आहे. उपचार डॉक्टरांच्या हातात आहे, ते तुमच्या हातात नाही आहे. एकदा डॉक्टरच्या टेबलवर पोचला किंवा हॉस्पिटलमध्ये पोचला की तुम्ही असहाय होता. मग तुमचं काय होतं आणि तुमच्यावर काय केलं जातं याच्यावर तुमचं फार नियंत्रण राहू शकत नाही. इथे एक समजून घ्यायला पाहिजे की 90% डॉक्टरांच्या बाबतीत मी तुम्हाला खात्रीने सांगतो की त्यांचा हेतू वाईट नसतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मध्यम वर्गामध्ये या खूप कल्पना लोकप्रिय आहेत की डॉक्टर लुटारू असतात, लुटतात. हे काही खरं नाही. अंतिमता बिल खूप होतं हे खरं आहे, पण त्या डॉक्टरांचा हेतू सहसा चांगलाच असतो. पण वैद्यकीय सायन्स इतकं पुढे 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 चाललं आहे आणि त्यात इतके नवे 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 शोध लागतात, उपाय निघतात आणि प्रत्येक उपायाच्या काही मर्यादाही असतात. आणि त्यामुळे ते डॉक्टर मंडळी आशेने तुम्हाला पुढचे तपासणी आणि उपचार देत राहतात. पण एकदा का तुम्ही तिथे पोचलात की मग पुढचं तुमच्या हातात नसतं. आणि म्हणून सगळी सत्ता त्याच्या पूर्वी आहे आणि ते आपलं रोजचं जगणं आहे. आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण आपलं आरोग्य जर सांभाळू शकलो, त्यासाठी काय करावं लागेल. एक जगण्याची 6ची सूत्री पाहिली आपण. आपल्याला जर आरोग्य स्वराज्य हवं असेल तर एक निरोगी जगण्याची क्रांती आपल्या जीवनात करावी लागेल. क्रांत्या म्हणजे काय, थोडे रक्तपात होऊनच क्रांती होते असं नाही आहे. माझ्या जीवनात जर मी काय परिवर्तन केलं तर ती क्रांती होते. म्हणून व्यक्तीच्या पातळीवर आपण निरोगी जगा. समूहाच्या पातळीवरती एखादी आरोग्यदूत, एखाद्या गावाला सक्षम करणं, समूहाच्या पातळीवरती सामूहिक सक्षमता आणणं. शहरामध्ये फ्लॅट्स असतात, फ्लॅट स्कीम्स असतात. त्या प्रत्येक फ्लॅट स्कीममध्ये एक मेडिकल व्हॉलंटियर असू शकतो का. तो हाऊस म्हणून, सेवा म्हणून थोडंसं वैद्यकीय ज्ञान घेईल आणि आपल्या फ्लॅटच्या लोकांना मदत करेल. पूर्वी असले हौशी गवशी सगळीकडे असायचे बघा. कोणी होमिओपॅथी प्रॅक्टिस करायचे, कोणी जडीबुटी प्रॅक्टिस करायचे. ते परिणामकारक होते की नाही मला माहीत नाही, पण त्याच्यामुळे लोकांचं अवलंबन कमी व्हायचं एवढं मात्र नक्की. तर स्वतःच्याही आरोग्यासाठी आरोग्य साक्षर व्हायला पाहिजे. आणि सुदैवाने आजकाल यूट्यूबवरती या बाबतीत बऱ्यापैकी चांगलं ज्ञान उपलब्ध आहे. म्हणून प्रत्येकानेच काय मेडिकल टेक्स्टबुक उघडून वाचायला गरज नाही. इंटरनेटवरती यूट्यूबवरती वाचता येतं.
आजकाल मेडिकल ॲप्स निघालेले आहेत की मी ते हाताला घड्या बांधलं, तुम्ही किती अंतर चाललात, तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन किती, तुमचं बी पी किती, तुमचं पल्स रेट किती, सगळं ते तुम्हाला सांगतं. त्यामुळे आपल्या स्वतःचं आरोग्य स्वतःच मॉनिटर करणं बऱ्यापैकी शक्य होत आहे. आणि जितकं हे अशा प्रकारचं आरोग्याच्या इक्विपमेंट निघतील, टेली हेल्थ म्हणजे माझ्या आरोग्याचं, माझं बी पी, माझी पल्स, माझं ब्लड शुगर, माझं ऑक्सिजन मीच मॉनिटर करतो घरच्या घरी. गरज पडली तर डॉक्टरला सांगतो की गडबड झाली आहे. पण माझं आरोग्य मला माझ्या हाती सांभाळणं शक्य आहे. समाजाच्या पातळीवरती एक मोठं परिवर्तन करायची गरज आहे. ते म्हणजे आरोग्य संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. आज आपल्या समाजामध्ये हळूहळू आरोग्य विकृती मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मी अगोदर बोललो की चालणं निघूनच गेलं, सायकल चालवणं निघूनच गेलं. बैलगाड्या चालायच्या तर बैलाला व्यायाम व्हायचा, माणसाला व्यायाम नाही व्हायचा. पण सायकल चालवून माणसाला व्यायाम व्हायचा. जीवनातनं व्यायाम निघून गेला. व्यायाम कष्ट न करता जो खातो त्याच्यावरती खाणं उलटतं, कारण त्याचा लठ्ठपणा वाढतो आणि रोग निर्माण होतात. म्हणून आपली श्रमसंस्कृती थोडी आणावी लागेल परत. रोजच्या जीवनात काहीतरी श्रम पाहिजे. आणि आनंदाची बाब अशी आहे की श्रम म्हणजे जिममध्येच जाऊन केलं पाहिजे असं आवश्यक अजिबात नाही आहे. उलट दुर्दैवाने आजकाल अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत की तरुण मुलं जिममध्ये जाऊन अतिरेकी व्यायाम करतात आणि धाडकन मरून पडले. तर अतिरेकी व्यायाम करायची गरज नाही आहे. रोजचं 30 मिनिटाचं चालणं मध्यम गतीने, किंवा बायसिकल चालवणं, किंवा पोहणं, किंवा नृत्य करणं आणि योगासन करणं, ही जीवनाची संस्कृती व्हायला पाहिजे. संस्कृतीचा फायदा असा असतो की मग मारून मुटकून जबरदस्तीने करायची गरज पडत नाही. ते आपोआपच घडतं. रोज सकाळी उठून ब्रश करता की नाही? लहानपणी तुम्हाला आई सांगायची, बाळा ब्रश कर, किंवा जे काही असेल मंजन कर. पुढे तो आपल्या संस्कृतीचा एवढा भाग बनतो, सवय बनते, कोणी सांगावं लागत नाही. तर जे करायचं आहे किंवा ज्या करण्यासारखं आहे ते संस्कृतीचा भाग बनला की ते मोठ्या प्रमाणात लोक आपोआप करायला लागतात. म्हणून आपल्याला आरोग्य संस्कृतीचं संवर्धन करायची गरज आहे. शासकीय धोरणं बदलावी लागतील. आज तुम्ही बाजारात जा, भरपूर फळं मिळतात, उत्तम आहे. आमच्या लहानपणी एवढी फळं नाही मिळायची. आजकाल शहरामध्ये 12ही महिने कोणती ना कोणती फळं मिळतात, पण त्याच्यावर इन्सेक्टिसाईड किती असतात माहीत नाही आपल्याला. शासकीय धोरणं पाहिजे. युरोपमध्ये आपल्या इथे सह्याद्री फार्म आहे, त्यांच्याकडे मी 1 महिन्यापूर्वी गेलो होतो. सह्याद्री फार्ममधनं जी फळं युरोपला पाठवण्यात येतात त्यांची अतिशय बारकाईने कसोटी होते की तिथे इन्सेक्टिसाईड फक्त जे मान्य आहेत तेवढ्याच प्रमाणात, त्याच्यातून जास्त प्रमाणात नको. तिथलं शासन बारकाईने आपल्या नागरिकांचं आरोग्य सांभाळतं. हवेमध्ये धूर नको. एअर पोल्युशन हे भारतामधलं मृत्यूचं सगळ्यात महत्त्वाच्या कारणांपैकी एक झालेलं आहे. खेड्यातल्या बाईला स्वयंपाकघरात धूर, कारण तिला चूल पेटवावी लागते, आणि शहरातल्या माणसाला रस्त्यावरचा धूर. दिवसभर आपण स्मोकिंगच करतो. दिल्लीमध्ये एअर पोल्युशन एवढं वाढलं आहे की दिल्ली हे राहण्यासारखं शहर नाही राहिलेलं. अमेरिकेचा अध्यक्ष जेव्हा दिल्लीला येतो तर अमेरिकेचे आरोग्य तज्ज्ञ अनेक दिवस खल करतात की राष्ट्राध्यक्षाला दिल्लीत पाठवण्याचा धोका घ्यावा की घेऊ नये. आणि बराक ओबामा एकदा मध्ये दिल्लीला आले तर त्यावेळी त्यांनी हिशोब केला अमेरिकेतल्या त्यांच्या आरोग्य तज्ज्ञांनी की दिल्लीमध्ये 3 दिवस राहिल्यामुळे बराक ओबामांचं आयुष्य 7 दिवसांनी कमी झालं. श्वास घेणंही आता धोक्याचं झालं आहे. मग काय व्हायला पाहिजे? तर तिथे तुम्ही आणि मी काही एकटं काही करू शकत नाही. हवा सार्वत्रिक आहे, म्हणून इथे काही शासकीय धोरणांची गरज आहे की हवा शुद्ध असायला पाहिजे, पाणी शुद्ध असायला पाहिजे, सॅनिटेशनची व्यवस्था पाहिजे, दारू आणि तंबाखू समाजामध्ये कमीत कमी असायला पाहिजेत, अशी शासकीय धोरणं हवीत. तर आरोग्य स्वराज्य
म्हणजे स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेणं. स्वराज्य, माझं माझ्यावरती राज्य. आरोग्य स्वराज्य म्हणजे समुदायामध्ये आपलं आपलं आरोग्य सांभाळण्याची क्षमता येणं. आणि तरी देखील कोणी अपघाताने आजारी पडणारच आहे. आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही आहोत. आजारी तर पडणारच. तर आजारी पडलोच तर माफक भावामध्ये चांगल्या प्रकारची मानवीय व्यवहार असलेली आरोग्यसेवा सगळ्यांना उपलब्ध असणं, याला आपण म्हणूया आरोग्य स्वराज्य. गडचिरोलीमध्ये गेले 40 वर्ष आम्ही जे प्रयोग करतो आहोत त्यात प्रयत्न हाच आहे की एका अख्ख्या गावाला आरोग्य स्वराज्य कसं करता येईल. 230 गावांमध्ये असा आमचा प्रयोग सुरू आहे. पण माझ्या हृदयरोगामुळे स्वतःच्या जीवनामध्येच तो प्रयोग मला करावा लागला. आणि म्हणून आज तो जो महात्मा गांधीच्या नातवाने मला प्रश्न विचारला होता, आरोग्याची भारतीय व्याख्या काय, तर स्वमध्ये स्थित होणं. आरोग्याच्या बाबतीत परावलंबन कामाचं नाही. आरोग्याच्या बाबतीत डॉक्टर अवलंबन कामाचं नाही. आरोग्याच्या बाबतीत हॉस्पिटल अवलंबन कामाचं नाही. गरज पडली तर आधार घ्यावाच लागतो. काही त्यांच्यावर बहिष्कार तर नाही टाकू शकत आपण. पण त्याची गरज जितकी कमी पडेल तितकं माझंही भलं आणि डॉक्टरांना मग खऱ्या रुग्णाकडे जास्त लक्ष देता येईल. कॅन्सरचा रोगी आहे, त्याला वाचवा असेल तर जास्त लक्ष द्यावं लागतं. पण मी गर्दी करतो लहान मोठ्या आजारांनी, तो डॉक्टर बिचारा काय करेल, त्याच्याकडे लक्ष देईल की तुमच्याकडे देईल. आणि म्हणून हॉस्पिटलमधली गर्दी कमी होणं भारतीय रुग्णांच्याही हिताचं आहे आणि मेडिकल कम्युनिटीच्याही हिताचं आहे. अशा तऱ्हेने याविषयी ज्या माझ्या काही कल्पना आहेत, अनुभव आहेत, उपाय आहेत, ते आरोग्य स्वराज्य नावाचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. पण त्याच्या अगोदर माझा साक्षात्कारी हृदयरोग आणि या जीवनाचं काय करू, हे 2 पुस्तक. त्यामुळे ही 3 पुस्तकं एकूण आपापल्या आरोग्याच्या बाबतीतच बहुतांशी ती आहेत. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य. तर ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ते नंतर इथे मिळतील कुठेतरी, इथूनही घेऊ शकता. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेली 3ही पुस्तकं आहेत. शेवटी मी एक मुद्दा सांगू इच्छितो आपल्याला की आरोग्य स्वराज्य ही खऱ्या अर्थाने एक मोठी क्रांती आहे. ती क्रांती आरोग्याची क्रांती आहेच आहे, पण ती राजनैतिक क्रांती आहे. राजनैतिक म्हणजे काय, सत्ता कोणाकडे त्याला म्हणतात राजनीती. आरोग्य स्वराज्य म्हणजे आरोग्य सत्ता ही नागरिकांकडे हस्तांतरित करणं, त्यांच्या हातात आरोग्य सत्ता देणं, म्हणून ही राजनैतिक क्रांती आहे. ही आर्थिक क्रांती आहे, कारण आरोग्यसेवेमध्ये खूप खर्च होऊ शकतो. ही सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. मी कसा जगतो रोज, याला म्हणतात संस्कृती. ही सांस्कृतिक परिवर्तनाची सुरुवात आहे. मी कसा जगतो याच्यामध्ये अख्ख्या बाजाराला आणि भांडवलशाहीला प्रचंड इंटरेस्ट आहे. तुम्हाला इथे पत्ता लागो न लागो, तिथे बसून त्यांचं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग सुरू आहे की या गिऱ्हाईकांना ही गोष्ट कशी खाऊ घालायची, आईस्क्रीमचा रंग कोणता ठेवायचा, फ्लेवर कोणता ठेवायचं, की मॅगी नूडलमध्ये कोणतं MSG किती प्रमाणात टाकायचं की जास्त जास्त वेळा खाण्याची इच्छा होईल. अख्खी फूड इंडस्ट्री यासाठी प्रयत्न करते आहे की तुम्ही त्यांचं प्रॉडक्ट खावं. टी व्हीवरती माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय नाचतात आहे, तुम्हाला सांगतात आहे की हे वापरा आणि ते वापरा, हे खा आणि ते खा. तुमचं खाणं महत्त्वाचं आहे, अन्यथा त्या कशाला नाचल्या असत्या. आणि म्हणून तुमचं खाणं ही काय जागतिक महत्त्वाची गोष्ट आहे हो. सगळ्या फूड कंपन्या, नेस्ले कंपनीपासून अमूलपासून सगळ्याजणं धडपड करतात आहेत की त्यांचं प्रॉडक्ट तुम्ही खावं. जगातली आर्थिक सत्ता तुम्ही इकडची तिकडे करू शकता. कशाने? फक्त तुम्ही काय खाता आणि काय नेसता एवढ्या गोष्टीने. तेव्हा आरोग्य स्वराज्य ही मोठी परिवर्तनाची सुरुवात आहे. आणि आश्चर्य म्हणजे ते परिवर्तन करायला मला हातात बंदूक घ्यावी लागत नाही किंवा मला राजनैतिक पक्षाला जॉईन व्हावं लागत नाही
मी घरच्या घरी हे परिवर्तन करू शकतो आणि उलथापालथ करू शकतो. आता एकच शेवटचा प्रश्न राहतो की खरंच शक्य आहे का? आरोग्य स्वराज्य शक्य आहे का? कसं करता येईल? 15 वर्षापूर्वी लंडनला एका कॉन्फरन्सला गेलो होतो. आता ही कॉन्फरन्स जरा थोडी नेहमीपेक्षा जास्त उच्च लोकांची होती, म्हणून पहिले आम्हाला राणीच्या महालामध्ये नेलं. तिथे स्वागत झालं आमचं, म्हणजे माझं एकट्याचं आणि राणीचं नाही, आम्ही जेवढे काही डेलिगेट्स होतो 40-50. मग तिथून ब्रिटिश पार्लमेंटमध्ये नेलं. तिथे हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये आमचं रिसेप्शन झालं. आता असल्या गोष्टीची आपल्याला सवय नाही ना. तर बाहेर आलो, हाऊस ऑफ लॉर्ड्सच्या दारातनं बाहेर आलो, तर तिथे ब्रिटिश पार्लमेंटच्या समोर एक त्रिकोणी जागा आहे मोकळी. तिथे काही लोक हातामध्ये प्लेकार्ड्स घेऊन मोर्चा काढून सत्याग्रह करत होते. मला वाटलं ही आपली माणसं आहेत, म्हणून मी हे पार्लमेंट वगैरे सोडलं आणि त्यांच्याकडे गेलो. तिथे 3 प्रकारची माणसं होती. तिन्ही गट वेगवेगळे बसले होते. एक गट होता तो हातामध्ये, तो होता युद्धबंदी करा. त्यावेळी टॉनी ब्लेअरने इराकमध्ये सैन्य पाठवलं होतं, ब्रिटिश सैन्य. पण हा नागरिकांचा गट म्हणत होता की इराकमधनं सैन्य परत घ्या, युद्धबंदी. शांततावाद्यांचा गट होता. दुसरा गट पर्यावरणवाद्यांचा होता आणि तो म्हणत होता की ब्रिटिश सरकार तुम्ही क्योटो प्रोटोकॉलवर सही करा. त्यावेळी क्योटो प्रोटोकॉलचा प्रस्ताव होता. आणि तिसरा जो गट होता तो मजूर संघटनांचा होता. तो म्हणत होता की मजुरीचे दर वाढवा. तिन्ही गट वेगवेगळे. तिन्ही आपापला समूह करून हातात प्लेकार्ड घेऊन, पण तिघांच्याही मागे एक मोठं प्रचंड मोठं कॉमन बॅनर लागलं होतं आणि त्याच्यावर लिहिलं होतं, बी द चेंज युअर सेल्फ दॅट यू विश टू सी इन द वर्ल्ड, महात्मा गांधी. माझ्या मनात विचार आला की हा म्हातारा मेल्यानंतर देखील 50 वर्षांनी अजूनही ब्रिटिश संसदेसमोर उभा राहून त्यांना आव्हान देतो आहे. आणि तो सांगतो आहे, नुसतंच ब्रिटिश संसदेला नाही, तुम्हाला आणि मलाही तो सांगतो आहे की बी द चेंज युअर सेल्फ. परिवर्तनाची सुरुवात आपल्या जीवनापासून होते आणि त्यालाच आरोग्य स्वराज्य म्हणतात. धन्यवाद. या वर्षीचं 4थं पुष्प स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीनिमित्त झालं. पद्मश्री डॉक्टर अभय बंग गडचिरोली यांनी आरोग्य आणि स्वराज्य या विषयावर आपल्याला जवळजवळ 90 मिनिटे माहिती दिलेली आहेच. आरोग्य आणि स्वराज्य हे जर टिकवायचं असेल तर मनुष्य 100 वर्ष जगू शकतो. विज्ञानाने ते शक्य केलेलं आहे. त्यासाठी उपचार आहेत, पण ते प्रचंड खर्चिक आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागामध्ये ज्या बालकांचा मृत्यूचं प्रमाण होतं ते कमी करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, त्याचप्रमाणे आरोग्य संस्कृती निर्माण करून आपण आपल्या स्वतःचं आरोग्य 100 वर्षापर्यंत टिकवू शकतो, असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे. ते या ठिकाणी आले त्याबद्दल वसंत व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचं, त्यांच्या पत्नीचं, सर्व कुटुंबियांचं आभार मानतो. आणि नाशिकचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर रमेश मंत्री यांना विनंती करतो की आपण डॉक्टर अभय बंग यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करावा. डॉक्टर रमेश मंत्री. यानंतर श्रेयसी संदीप चेतन प्रस्तुत सुरसंगम हा गाण्याचा कार्यक्रम सुरू होईल. आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा.